हॅलो ऑल, वेलकम ऑल ऑफ यू टू द विदर्भ IAS प्लॅटफॉर्म अगेन. तर आज आपण काय शिकणार आहोत, तर तुम्हाला जसं थंबनेलवरून आयडिया आली असेल की कृष्णा आणि भीमा नदी प्रणाली आपण पूर्णतः बघणार आहे. आणि तुम्ही मागे मी तुमची गोदावरी खूप जास्त क्लिअर करून दिली होती. तर त्या मुलांना माहिती आहे की एक अख्ख्या गोदावरीवर आपण किती सारे PYQ सॉल्व केले होते. आणि आता आपण कृष्णा आणि भीमा नदी प्रवाह शिकणार आहे. आता इथे तुम्ही थंबनेलवरती पार्ट 1 बघितलं असेल. तर पार्ट 1चा काय मीनिंग आहे की पहिल्या पार्टमध्ये आपण कृष्णा नदी प्रणाली पूर्ण बघणार आहे विथ PYQ. ठीक आहे. आणि पूर्ण फ्लो म्हणजे तुम्हाला माझ्या सोबत ड्रॉ करायचं आहे. म्हणून जर तुम्ही लेक्चर आता बघायला चालू केलं असेल तर पहिले तुम्ही पेन आणि एक ब्लँक A4 साईजचं पेपर किंवा जर तुमच्याजवळ मॅप असेल ब्लँक महाराष्ट्राचा तर तो तुम्ही घेऊन बसणं अपेक्षित आहे. आणि साधारणतः 3 रंगाचे पेन आवश्यक आहे. 3 का? एक नद्या आणि त्यांच्या उपनद्यांसाठी, दुसऱ्या रंगाचा पेन ते कुठे भेटतात त्यांच्या संगमांसाठी, त्या शहरांसाठी, आणि तिसऱ्या नंबरचा त्यांच्यावरचे जलविद्युत प्रवाह आणि धरणांसाठी तिसऱ्या रंगाचा. ठीक आहे. त्याच्यामुळे 3 रंगाचे पेन आत्ताच घेऊन बसा. ब्लँक मॅपबुक असेल तुमच्याजवळ विदर्भ IASची तर ती घेऊन बसा. नाही तर कारण मी नोट दिलेलीच आहे तुम्हाला, नाहीतर डायरेक्टली ब्लँक पेज घेऊन बसा, वही किंवा पेज घेऊन बसा आणि पेन घेऊन बसा. ठीक आहे. पहिलेच आता इथेच पॉज करून पुढे लेक्चरला पुढे जायच्या आधीच आपण इथे हे केलेलं आहे. ओके. कारण पुढे गेल्यानंतर तुम्हाला आजच्या आज जशी गोदावरी मी तुमची पूर्ण पाठ करून दिलेली आहे आपल्या पोरांना, तशीच कृष्णा आणि भीमा ही तुमची आजच्या आज पाठ होणार आहे. सॉरी, पार्ट 1 मध्ये तुम्हाला कृष्णा नदी प्रणाली पूर्णतः पाठ होणार आहे. स्वतः हाताने ड्रॉ करून आपण प्रॅक्टिस करणार आहे. आणि शेवटपर्यंत डोंट वरी, तुम्ही शांततेत जर लेक्चर केलं तर तुमचं हे पाठ होणार आहे आजच्या आज विथ PYQ. ओके. मग त्याच्यानंतर नेक्स्ट पार्टमध्ये आपण भीमा बघणार. कारण की कसं आहे, कृष्णेची उपनदी कुठली आहे? भीमा आहे. मग आपण भीमेचा एक वेगळं खोरं आपल्याला पूर्णतः तिला भीमा नदी प्रणालीला अजून वेगळं डिटेलमध्ये बघावं लागणार आहे. त्याच्यामुळे भीमाला आपण पार्ट 2 मध्ये बघणार आहे आणि त्याच्यावरचे PYQ पण आपण तेव्हा बघणार आहे. आलंय तुमच्या लक्षात? आता आपण थेट चालू करूया आपल्या याच्यासाठी लेक्चरला. ओके. पहा, तर सगळ्यात पहिले तर कृष्णाविषयी आता आय होप तुम्हाला हे दिसत आहे. ठीक आहे. आता सगळ्यात पहिले कृष्णा जेव्हाही आपण कृष्णा नदी प्रणालीविषयी बघतो तेव्हा साधारणतः त्याची लांबी पूर्ण याच्यामध्ये किती? ठीक आहे. तर संपूर्ण भारतामध्ये तिचा 3rd नंबरची लांबीची ती नदी आहे. ठीक आहे. एक जनरल फक्त कृष्णाविषयी की जनरल नाव देत आहे तुम्हाला, म्हणजे इन्फॉर्मेशन देत आहे. कृष्णा नदी. ठीक आहे. आता बघा किती सुंदर नाव आहे कृष्णा. तुम्हाला माहिती आहे का, आपल्याकडे नद्यांचे नावं हे स्त्रीलिंगी आहे. ठीक आहे. स्त्रीलिंगी नद्यांचे नावं आहे. जसं की सावित्री, गायत्री, गंगा, त्याच्यानंतर सिंधू, कृष्णा, त्याच्यानंतर गोदावरी, हे सगळे स्त्रीलिंगी नावं आहे. ठीक आहे. जसं कृष्णा, शिव, शिवा म्हणजे शक्ती. त्याच्याला म्हणजे हे जे आपलं जे काय म्हणतात त्याला आकारांत जे शेवटी संस्कृतमध्ये नावं आहे ते स्त्रीलिंगी आपल्याला दर्शवतात. जसं श्यामा. ठीक आहे. तसं कृष्णा. आता कृष्णा ॲक्च्युली जे नाव आहे हे द्रौपदीचं पण नाव आहे कृष्णा, आणि राधाराणीचं सुद्धा नाव आहे कृष्णा. ठीक आहे. आणि फक्त एकमेव अशी नदी आहे ब्रह्मपुत्रा. त्याच्यामुळे पुत्र म्हणजे फक्त पुल्लिंगी, कारण ती अतिशय विध्वंस करते त्या भागामध्ये. त्याच्यामुळे फक्त ती एकमेव भारतातली नदी आहे की जिला पुल्लिंगी नाव आहे. बाकी सर्व नद्यांना ह्या स्त्रीलिंगी नाव आहे. तर आपल्याला आता एक बेसिक इन्फॉर्मेशन पासून आपण स्टार्ट करू. 3rd नंबरची पूर्ण भारतातून. 2nd नंबरची रिव्हर आहे ती द्वीपकल्पावर. कल्पावरती 2nd नंबर, म्हणजे हा जो द्वीपकल्पाचा जो भाग येतो तो याच्यावरती 2nd नंबरची ती रिव्हर आहे, नदी आहे. ठीक आहे. इथपर्यंत चला. मग तिची टोटल जी लांबी आहे, टोटल लांबी किती आहे? ती टोटल लांबी आहे तिची 1400 किलोमीटर. ठीक आहे. आणि त्यातली ह्या 1400 पैकी महाराष्ट्रामध्ये किती आहे? तर महाराष्ट्रामध्ये 282. ठीक आहे. हे कसं लक्षात ठेवायचं आहे? मी तुम्हाला सांगितलं होतं कसं लक्षात ठेवायचं आहे. हे ट्रिक दिलेली होती. 1400 तुम्हाला आहे ती कंप्लीट भारतामध्ये,
पण महाराष्ट्रामध्ये जर तिचा आपण प्रवास विचारात घेतला तर कृष्ण असा मधात बसलेला आहे आणि आजूबाजूला त्याच्या ज्या गोपी आहेत त्या त्यांना काय घालत आहे तर हवा घालत आहे असं लक्षात ठेवायचं. म्हणून ह्या 2 गोपी आणि मधात आहे कृष्ण. म्हणून कृष्णाची जी लांबी आहे ती किती आहे 282 महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे. मग साधारणतः हिचा जो प्रवास आहे हा पूर्ण भारतामध्ये जर तिचा प्रवास पाहिला तर तो 4 राज्यांमध्ये आपल्याला बघायला मिळतो. तर तिचा उगम जो आहे तो आहे महाराष्ट्रामध्ये. कसा कुठून ते आपण बघणार. त्याच्यानंतर मग ती जाते कर्नाटकला. ठीक आहे. आणि कर्नाटकवरून मग ती परत तेलंगणामध्ये जाते आणि तेलंगणामधून मग ती जाते आंध्र प्रदेशला आणि इथल्या मच्छलीपट्टणम या ठिकाणी ती बंगालच्या उपसागराला मिळते. मग जर ती आता बंगालच्या उपसागराला मिळत असेल तर ती पूर्व वाहिनी आहे की पश्चिम वाहिनी आहे. हां, तर ती पूर्व वाहिनी आहे. काय आहे? पूर्व वाहिनी. हे पण इम्पॉर्टंट आहे. आलंय तुमच्या लक्षात. ठीक आहे. म्हणजे 4 राज्यांमधनं ती जाते आणि महाराष्ट्रामध्ये तुम्हाला लक्षात येईल की महाराष्ट्रामध्ये ती किती याच्यामधनं जाते तर 3 जिल्ह्यांमधनं जाते. 3 जिल्ह्यांतून जाते. ठीक आहे. तर ते 3 जिल्हे कुठले? सातारा, त्याच्यानंतर सांगली आणि त्याच्यानंतर कोल्हापूर. ठीक आहे. आणि याचा आपण प्रवास बघणार आहे. त्याच्यानंतर कोल्हापूर नंतर परत ती कर्नाटकामध्ये प्रवेश करते आणि नंतर मग तेलंगणा, मग आंध्रा. आणि ठीक आहे. आंध्रानंतर मग तिथे मच्छलीपट्टणम या ठिकाणी ती बंगालच्या उपसागराला जाऊन तिकडे समुद्राला जाऊन मिळते. आला इथपर्यंत. ही बेसिक इन्फॉर्मेशन झाली कृष्णाविषयी. आता तुम्ही पेन उचलायचं आहे. प्रॅक्टिस माझ्यासोबत जसं मी सांगते तशाच पद्धतीने लिहायचं आहे. मॅपबुक एक तर विदर्भ आयएसची, नाही तर ब्लँक वही आणि पेन घेऊन तुम्ही बसलेले आहात. एकदाच करा. आजच्या लेक्चर नंतर तुम्हाला त्याच्यावरचे कुठलेही प्रश्न कृष्णावरचे आणि कृष्णा नदी ही हमखास पटापट 2 सेकंदात काढता येईल, ड्रॉ करता येईल. ही माझे म्हणजे शब्द आहे. ठीक आहे. जशी गोदावरी मी पोरांकडून करून घेतली आहे, कारण की गोदावरी मॅक्सिमम महाराष्ट्र आणि भारतासाठी महत्त्वाची नदी आहे. ठीक आहे. भारताच्या लेवलवर तर गंगा आणि सिंधू इम्पॉर्टंट आहे, त्याच्यावरती मॅक्सिमम PYQ आहे. तर इथे आपण गोदावरी बरोबर तेवढीच कृष्णा शिकणार आहे ज्याच्यावरती बरोबर तुमचे सगळे PYQ काय विल कवर, सगळे मेन्स, प्रिलिम्स, आतापर्यंत लेटेस्ट फ्रॉम ओल्ड टू लेटेस्ट आपण सगळे राज्यसेवा कंबाईन सगळे PYQ आपण कृष्णा आणि भीमेवरचे कव्हर करणार आहोत. आलंय तुमच्या लक्षामध्ये. ह्या लेक्चरमध्ये पार्ट 1 मध्ये पहिले कृष्णा. तर आता तुम्ही स्टार्ट केलंय. आय होप तुम्ही सगळं घेऊन बसलेलं आहे. माझ्यासोबत ड्रॉ करायचं आहे. ठीक आहे. चल बघा. तर सगळ्यात पहिले तर हे काय आहे तुम्हालाही माहिती आहे की सह्याद्री रेंज आहे आपल्या महाराष्ट्राच्या पश्चिम साईडला. काय आहे तर सह्याद्री पर्वतरांग आहे. ठीक आहे. याच्यामध्ये महाबळेश्वर या ठिकाणी, कुठे? महाबळेश्वर या ठिकाणी म्हणजे कुठे? सातारा या ठिकाणी. महाबळेश्वर सातारा. पहा मी अतिशय हळूहळू सांगत आहे आणि छान तुम्ही त्या पद्धतीनेच ड्रॉ करायचं. एकही पेन एक्स्ट्रा उचलायचा नाही, जेवढंच तेवढं करा. ओके. तर महाबळेश्वर या ठिकाणी म्हणजे ही कुठे आहे महाबळेश्वर? तर म्हणजे साताऱ्याला काय आहे तिचा उगम आहे. ठीक आहे. उगम वरती प्रश्न आहे PYQ. जिथे जिथे मी डबल स्टार मारत आहे दॅट मीन्स तिथे PYQ आहे. आता ही ट्रिक तुम्हाला लक्षात आली. मी सांगणार नाही आता की याच्यावर PYQ आहे. जिथे मी डबल स्टार मारला दॅट मीन्स त्याच्यावरती PYQ आहे. साताऱ्यामध्ये उगम आहे तिचा महाबळेश्वर. कुठे? महाबळेश्वर. आता या ठिकाणी 5 नद्यांचा काय आहे तर ॲक्च्युली संगम आहे. 5 नद्यांचा, ज्याच्यापैकी 2 नद्या ह्या पश्चिम वाहिनी आहे. ठीक आहे. आणि 3 नद्या ह्या काय आहे तर पूर्व वाहिनी आहे. ठीक आहे. या ठिकाणी आता पश्चिम वाहिनी कुठल्या आहे तर या ठिकाणी गायत्री आणि सावित्री. ओके. चला. आणि त्याच्यानंतर या पूर्व वाहिनी कोणत्या आहे मॅडम? मग एक स्वतः कृष्णा, कारण तिचा उगम तिथेच आहे. त्याच्यानंतर आहे वेण्णा आणि त्याच्यानंतर आहे कोयना. ठीक आहे. तर अशा 5 नद्यांचा हा उगम बिंदू आहे. आले इतक्या लक्षात. चला आता पहा इथे बघा. आता डायरेक्टली तुम्ही कसं काढणार आहे डायग्राम? वरती मी काय लिहिलं आहे? वरती लिहिलं आहे सातारा. काय लिहिलेलं आहे? सातारा. ठीक आहे. म्हणजे आता सध्या आपण कोणत्या महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रवास करतोय तुम्हाला हळूहळू मी प्रवासात घेऊन जाते.
पहिले आपण सातारा बघितलो आहे. ठीक आहे. आता हे झालं सह्याद्री. ठीक आहे, हे झालं आहे सह्याद्री पर्वतात आता उगम आहे. ठीक आहे, त्यातल्या त्यात इथे हे काय आहे तर महाबळेश्वर, म्हणजे इथे सावित्री आणि गायत्री इकडे, आणि 3 नद्या कोणत्या मॅडम तर पहा, हा प्रवाह कोणाचा आहे तर हा जो प्रवाह आहे असा काढा तुम्ही माझ्यासोबत. आता जसं जसं मी पेन गिरवते तसं तसं पेन गिरवा तुम्ही. हा झाला कृष्णेचा प्रवाह. ठीक आहे, सगळ्यात पहिले इथे महाबळेश्वरला उगम सातारा जिल्ह्यावरती लिहा, आणि पहा इथूनच मग आपण काय आहे तर वेण्णा नदी जी आहे ती तिला येऊन मिळते. म्हणजे वेण्णा नदी ही कोणाची उपनदी आहे तर कृष्णेची उपनदी आहे. आता आपण असं चाललोय की नाही, नदी अशी चालली आहे म्हणून आपला उजवा तिचा उजवा आणि आपला डावा तिचा डावा. म्हणजे आता वेण्णा नदी ही आपल्या उजव्या साईडने आपण बघितली. ठीक आहे, तर उजव्या साईडने आपल्याला तिला वेण्णा येऊन मिळते. तर कुठे येऊन मिळते ती माहुली या ठिकाणी मिळते. कुठे माहुली या ठिकाणी. मग माहुली कुठे आहे मॅडम तर साताऱ्याला आहे. मी तुम्हाला आत्ता सांगितलं अजूनही आपण सातारा ह्या जिल्ह्यामध्ये आहे. सातारा क्रॉस केलाय का आपण अजून नाही, म्हणजे आपण फक्त कृष्णा नदीचा प्रवाह सातारा जिल्ह्यामध्ये बघतोय. ठीक आहे, तर वेण्णा नदी तिला कुठे मिळते उगम मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे. माहुली या ठिकाणी साताऱ्याला येऊन कृष्णेला येऊन ती मिळते. त्याच्यानंतर परत कोयना नदी तिला येऊन मिळते. ती कुठे मिळते तर कराळ या ठिकाणी ती मिळते. कोणाला येऊन तर कृष्णेला येऊन मिळते. ठीक आहे, इथपर्यंत आलंय लक्षात तुमच्या. म्हणजे ही कृष्णा नदी आहे. ठीक आहे, हिचा जिथून उगम आहे तिथूनच ही वेण्णा नदी तिला येऊन मिळते. ही काय आहे वेण्णा नदी. ठीक आहे, ही कुठे मिळते तर माहुली या ठिकाणी मिळते. लिहा तिथे. ठीक आहे, त्याच्यानंतर परत इथे कोयना नदी येऊन मिळते कराळ या ठिकाणी. कराळ कसं लक्षात ठेवायचं क आणि कोयना. ठीक आहे, कोयना नदी. ओके, तुम्हालाही माहिती आहे की तिला भाग्यलक्ष्मी आणि जीवनदायिनी म्हणतात कोयनेला. त्याच्यानंतर तिथे लेक टॅपिंग 2 वेळा झालेला आहे ज्याच्यावरती PYQ आहे. मी कितीतरी वेळा सांगितलेलं आहे. तिथे जो जलाशय आहे ह्या जलाशयाचं नाव आहे शिवसागर. लिहून घ्या, ह्या जलाशयाचं जे नाव आहे ते आहे शिवसागर. शिवसागर नावाचं काय आहे तिथे जलाशय, शिवसागर नावाचं जलाशय आहे. आलं इथपर्यंत लक्षात काही प्रॉब्लेम. जलाशयाचं नाव आहे शिवसागर कोयनाजवळ. ठीक आहे, सोडायचं का आता आपण सातारा इथपर्यंत सगळे माझ्यासोबत होते. पहिले वेण्णा आली माहुलीला, त्याच्यानंतर कोण आलं कोयना आली कराडला. ठीक आहे, आता साताऱ्यातून आपण आता पुढे जाऊया. ठीक आहे, चला माझ्यासोबत सोबत या. बघा हां, दिसतंय का तुम्हाला? येस दिसतंय. चला मग आता आपण कुठे आलेलो आहे तर आता आपण आलेलो आहे सांगलीला. ठीक आहे, सातारा हा जो पोर्शन आहे हा आता आपण काय केलेला इथून कट केलेला आहे. तिथून कट केलेला आहे. आता मी दुसऱ्या रंगाचा पेन घेते, निळ्या रंगाचा पेन. तुम्ही पण लक्ष द्या की कसं करायचं आहे. ठीक आहे, आता हे झालं. त्याच्यानंतर आता तिच्या डाव्या साईडनी तिला कुठली नदी येऊन मिळते तर येरळा नदी येऊन मिळते. कुठली नदी? येरळा. कुठे कोणत्या जिल्ह्यामध्ये आता आपण प्रवेश केलेला आहे? सांगलीमध्ये. माझ्या सोबत ड्रॉ करा. शेवटपर्यंत मी मागची रिव्हिजन करून घेते, तुमचं पाठांतरच करून घेणार आहे. डोंट वरी. ठीक आहे, एकदम शांततेत एकदाच करायचं. PYQ सहित, म्हणजे डबल आला प्रश्न तो चुकलाच नाही पाहिजे. ठीक आहे, मी तुम्हाला दाखवणारच आहे ते PYQ मध्ये. येरळा, आणि तुम्ही स्वतः सॉल्व करणार आहे PYQ, ट्रस्ट मी. येरळा नदी कुठे मिळते ती तर ब्रह्मनाळ या ठिकाणी कृष्णेला येऊन मिळते. कुठे मिळते तर ब्रह्मनाळ या ठिकाणी ती कृष्णेला येऊन मिळते. मग ब्रह्मनाळ कुठे आहे मॅडम तर आपण सांगलीमध्ये सध्या प्रवास करतो आहे. येरळा नदी तिला वरून येऊन म्हणजे डाव्या साईडने तिला येरळा नदी मिळते. त्याच्यानंतर वारणा नदी, तिला वारणा नदी जिचा उगम परत सह्याद्रीमध्ये आहे अशी वारणा नदी तिला हरिपूर या ठिकाणी मिळते. कुठल्या ठिकाणी मिळते तिला? हरिपूर. याच्यावरती प्रश्न आहेत. ठीक आहे, हरिपूर या ठिकाणी तिला वारणा नदी येऊन मिळते उजव्या साईडने. ठीक आहे, हा कशातला प्रवास झाला आहे तर हा प्रवास झाला आहे सांगलीमधला. आता आपण 2 जिल्ह्यांमधला तिचा प्रवास पाहिला. पहिले आपण जिल्हा गणित जायचं म्हणजे लक्षात राहतं. पहिले आपण तिचा उगम पाहिला महाबळेश्वर या ठिकाणी सातारा. मग तिला उजव्या साईडनी वेण्णा येऊन मिळते माहुलीला. मग परत तिला कोयना येऊन मिळते कराडला. मग आपण सातारा सोडलं, सांगलीमध्ये आलो तर तिला डाव्या साईडनी येरळा येऊन मिळते ब्रह्मनाळला, आणि उजव्या साईडनी वारणा नदी तिला मिळते हरिपूर या ठिकाणी. मग आता आपण सांगली सोडायचं का पुढे जायचं? माझ्या सोबत तुम्ही ड्रॉ करत आहे आय होप. ठीक आहे,
चला मग आता पुढे जाऊ आपण. हा, मग आता आपण काय केलेलं आहे, आता आपण सांगली सोडलेलं आहे. आता आपण कुठे आलो आहे, तर आता आपण आलेलो आहे कोल्हापूरमध्ये. ठीक आहे, आपण आता कोल्हापूरमध्ये आलो आहे. म्हणजे आता मला लाल रंग घ्यावा लागेल परत. कोल्हापूरमध्ये आलेलो आहे आता आपण. ठीक आहे, सांगली सोडलेलं आहे. पहिले आपण काय सोडलं, सातारा. मग त्याच्यानंतर आपण सांगलीतला तिचा प्रवाह त्याच्यानंतर आपण तिचा सांगलीचाही प्रवाह बघितलेला आहे. आता आपण कुठे शिरलेलो आहे, तर कुठे शिरलो आहे, कोल्हापूरमध्ये. कोल्हापूरमध्ये तिला पंचगंगा नावाची जी नदी आहे, ही पाही पंचगंगा नावाची जी नदी आहे, ही तिला नरसोबाची वाडी या ठिकाणी येऊन मिळते. आता आपण कुठे चालू आहे, इथे मी लिहिते आपण कुठे आहे, कोल्हापूरला. हे असेच तुम्हाला प्रवाह काढायचे आहे. जर तुम्ही मॅपबुक घेऊन बसले आहे तर तशानुसार काढा, नाही तर ब्लँक पेजवर तसं व्यवस्थित लिहा. ठीक आहे, बरोबर मी तेच घेतलेलं आहे ज्याच्यावरती PYQ आहे, आणि तुम्ही एकही प्रश्न तुमचा सुटणार नाही. आज नाही, उद्या नाही, कधीच नाही. ठीक आहे, एकदाच करा, व्यवस्थित करा. तर नरसोबाची वाडी या ठिकाणी, कोल्हापूर या ठिकाणी कोण मिळत आहे तिला, पंचगंगा. कोण मिळत आहे, पंचगंगा. मग पंचगंगा म्हणजे पंच म्हणजे 5. ठीक आहे, चतुर्थ म्हणजे 4, त्रि म्हणजे 3. ठीक आहे, द्वि म्हणजे 2, तर पंच म्हणजे 5. मग कुठल्या 5 नद्या त्या आहे, याच्यावर सुद्धा काय आहे, तर भयानक प्रश्न विचारलेले आहेत. त्या पंचगंगावरती कुठलं, तर कोल्हापूर हे शहर, कोल्हापूरची जी काय आहे ते जीवनदायिनी पंचगंगाला म्हटल्या जातं. ठीक आहे, तर कुठल्या त्या 5 नद्या आहे, तर ते लिहून घ्या तुम्ही. ते त्यांचा उगम कुठे, तर सह्याद्रीमध्ये उगम आहे. कासारी, कुंभी, त्याच्यानंतर सरस्वती नावाची नदी गुप्त नदी आहे, जी आता गुप्त झालेली आहे, पण सरस्वती. त्याच्यानंतर तुळशी आणि भोगावती. हे असं आहे त्याचा 5 नद्यांचा संगम. ठीक आहे, कासारी, कुंभी, सरस्वती, तुळशी आणि भोगावती. आल्या लक्षात तुमच्या. म्हणजे कसा प्रवाह येतो, तिथून कासारी, कुंभी, सरस्वती ही जी काय गुप्त नदी आहे, तुळशी आणि भोगावती, ह्या 5 नद्यांचा संगम, याला इकडे पुढे ह्या एकत्र येतात, याला काय म्हणतो आपण, पंचगंगा. आणि मग ती जाऊन कुठे मिळते, कृष्णाला जाऊन मिळते. कोणत्या ठिकाणी, तर नरसोबाची वाडी, कोल्हापूर या ठिकाणी. इथपर्यंत आलो आपण. सध्या कोल्हापूरचा प्रवास. परत पुढे गेल्यानंतर तिला काय मिळते, तर वेदगंगा नावाची नदी तिला दंतेवार या ठिकाणी कोल्हापूरला मिळते. वेदगंगा. तर वेदगंगा परत 2 नद्यांच्या संगमातून, एक दूधगंगा आणि दूधगंगा तिची काय आहे, उपनदी आहे. वेदगंगाची उपनदी काय आहे, तर दूधगंगा आहे. ठीक आहे, सो दूधगंगा येऊन तिला मिळते वेदगंगाला, आणि पुढे जाऊन वेदगंगा हा प्रवाह कंटिन्यू होतो, आणि दंतेवार या ठिकाणी कोल्हापूरला तिला, कृष्णेला जाऊन ती उजव्या साईडनी मिळते. म्हणजे आतापर्यंत डाव्या साईडची आपण एकच बघितली, ती कुठली, येरळा. ठीक आहे, आला इथपर्यंत लक्षात. चला मग आता आपण रिवाइज करू. सगळ्यात पहिले आपण कुठे होतो, तर सगळ्यात पहिले आपण साताऱ्याला होतो. तिथे वेण्णा भेटली, नंतर कोयना भेटली. मग त्याच्यानंतर आपण सांगलीला आलो. सांगलीला आपल्याला येरळा आणि वारणा येऊन भेटल्या तिला. मग आपण परत कोल्हापूरला आलो. कोल्हापूरला तिला पंचगंगा भेटली आणि वेदगंगा भेटली. तर पंचगंगाचं काय, कासारी, कुंभी, सरस्वती, तुळशी आणि भोगावती. आलं इथपर्यंत लक्षात. ठीक आहे, आणि तुम्हाला हे सांगितलेच आहे कुठे मिळतात ते आपण सांगितलेलं आहे. आता जायचं का पुढे आपण अजून. ठीक आहे, परत अजून आता काय होतं माहिती आहे का, आता ती पुढे जाते. पुढे ती आता कुठे चाललेली आहे, आता तिने महाराष्ट्र सोडलेला आहे. आता ती कुठे जाते आहे, पुढे जाऊन ती कर्नाटकात जाते आहे, आणि त्याच्यानंतर कर्नाटकातून मग ती तेलंगणामध्ये जाते, आणि मग तेलंगणामधून ती आंध्र प्रदेशमध्ये जाऊन मच्छलीपट्टणम या ठिकाणी ती जाऊन मिळते. मग आता ती तेलंगणामध्ये जेव्हा ती शिरते त्यावेळेस तिला 2 नद्या येऊन मिळतात. तेलंगणामध्ये तिचा प्रवास जेव्हा आपण बघतो तेव्हा तिला 2 नद्या येऊन मिळतात. तर तिथे आता तुम्ही पेन काढायचा आणि बघा, तेलंगणामध्ये तिला भीमा येते, आणि कर्नाटकामध्ये तिला, इथे लिहा कर्नाटक,
लिहा तिथे. आता कोल्हापूरमधून आपण कशात शिरलेलो आहे, कर्नाटकला. तर कर्नाटकमध्ये तिला कुरुगुड्डी या ठिकाणी भीमा नदी येऊन मिळते. ही तिची उपनदी आहे. भीमा ही तिची सर्वात मोठी उपनदी आहे, जिचं आपल्याला सेपरेट खोरं शिकायचं आहे पार्ट 2 मध्ये. म्हणजे कृष्णा आणि भीमा हे खोरं मग आपलं कंप्लीट होईल विथ PYQ. ठीक आहे. तर ही सध्या आता लक्षात ठेवायचं आहे की तिला डाव्या साईडने आपण कुठली बघितली होती, येरळ. आणि त्याच्यानंतर आता भीमा नदी, पण ती कुठे भेटते तिला, महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे कर्नाटकाला कुरुगुड्डी या ठिकाणी. कसं लक्षात ठेवायचं, कर्नाटकही क वरून आहे आणि कुरुगुड्डी सुद्धा क वरून आहे. आलं लक्षात? सिंपल आहे, बिलकुल सिंपल. त्याच्यानंतर तिला परत उजव्या साईडने तिला भिलावाडी या ठिकाणी कर्नाटकमध्येच घटप्रभा नावाची एक नदी येऊन मिळते. कुठे, भिलावाडी. कुठे, कर्नाटकलाच. ठीक आहे. आम्ही वेगळ्या रंगाचे पेन आवर्जून वापरलेले आहे की तुमचा तो प्रवास तिचा लक्षात यावा तुम्हाला. आलाय तुमच्या लक्षात? ठीक आहे इथपर्यंत? ओके. त्याच्यानंतर आपण आता जायचं का तेलंगणामध्ये. आपला कर्नाटक झालं. कर्नाटकमध्ये आपण काय बघितलं, भीमा जी तिची सर्वात मोठी उपनदी आहे, जिचं आपल्याला सेपरेट खोरं परत पूर्ण डिटेलमध्ये शिकायचं आहे. तर ती कुरुगुड्डी या ठिकाणी भेटते क. घटप्रभा तिला भेटते भिलावाडी या ठिकाणी. नंतर तिचा प्रवास तेलंगणाला जाईल आणि मग आंध्र प्रदेश आणि नंतर मग बंगालचा उपसागर. तर आता आपल्याला बघायचं आहे की तेलंगणामध्ये ती कुठे, तर तेलंगणामध्ये तिला तुंगभद्रा नावाची नदी, तुंगा आणि भद्रा ह्या दोन नदींच्या प्रवाहाला पुढे तुंगभद्रा नावाची नदी तिला कुठे येऊन मिळते, तर तेलंगणाला येऊन मिळते. इथपर्यंत काही प्रॉब्लेम? इथपर्यंत आलोय आपण, काढलाय तुम्ही कर्नाटक, त्याच्यानंतर तेलंगणा. ओके. चला पुढे जायचं. आय होप तुम्ही माझ्या सोबत आहात. हां चला, तेलंगणा झालं. कुठे मिळालेली आहे ती, तेलंगणाला तुंगभद्राला कुठे भेटली ती, तर संगमेश्वरला भेटली. कुठे भेटली, तेलंगणामध्ये. ती जी तुंगभद्रा आहे ही तिला कुठे भेटली, तर संगमेश्वर या ठिकाणी भेटलेली आहे तेलंगणामध्ये. ठीक आहे. पूर्ण भारताच्याच लेवलवरती बघत आहे आपण. त्याच्यानंतर आंध्रामध्ये तिला वळून मोसी आणि दिंडी ह्या दोन नद्या मिळालेल्या आहे आणि नंतर ती मच्छलीपट्टणम या ठिकाणी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते आहे. ओके. आलंय तुमच्या लक्षात? सिंपल. पहिलेपासून आता एकदा आपण रिवाइज करू. तुम्ही ऑफकोर्स काढलेलं असेल आणि तुम्हाला आता याच्या पुढे पण मी तुम्हाला घेऊन जाणार. बघा एक मिनिट फक्त. ठीक आहे. एकदा फक्त आपण काय करू, रिवाइज करू. चला करायचं का, बघा काळ्या रंगाचा मी काळा रंग घेते. बघा पहिले महाबळेश्वर या ठिकाणी काय, तर महाबळेश्वर या ठिकाणी उगम 5 नद्यांचा संगम, ज्याच्यामध्ये गायत्री, सावित्री पश्चिम वाहिनी, पूर्व वाहिनीमध्ये वेण्णा नदी तिला भेटते माहुली या ठिकाणी. साताऱ्यात आहे आपण. त्याच्यानंतर कोयना नदी तिला भेटते कराड या ठिकाणी. डबल साताऱ्यातच आहे आपण. मग आपण सातारा सोडतो, सांगलीमध्ये जशी जातो तर तिला डाव्या साईडनी येऊन मिळते येरळा. ती ब्रह्मनाळ या ठिकाणी मिळते. मग उजव्या साईडनी तिला मिळते वारणा, जी हरिपूर या ठिकाणी मिळते. हे आपण इथे परत अजून हिचा प्रवाह कट करतो. मग आपण पुढे जातो कोल्हापूरला. कोल्हापूरला तिला पंचगंगा नावाची नदी मिळते नरसोबाच्या वाडीला. ठीक आहे. त्याच्यानंतर वेदगंगा नावाची नदी तिला मिळते दंतेवारला. ठीक आहे. पंचगंगा आहे कासारी, कुंभी, सरस्वती, तुळशी आणि भोगावती. ठीक. त्याच्यानंतर आपण कोल्हापूरही सोडतो. मग आपण ती कर्नाटकात जाते. तिच्या कर्नाटकामध्ये तिला घटप्रभा मिळते भिलावाडीला आणि भीमा नदी तिला मिळते कुरुगुड्डी या ठिकाणी. क लक्षात ठेवला आपण. मग कर्नाटकाही आपण काय करतो, सोडतो. मग तेलंगणामध्ये तिला तुंगा आणि भद्राचा एकत्र प्रवाह तुंगभद्रा तिला संगमेश्वरला भेटतो. मग आपण तेलंगणाही सोडतो. मग आपण जातो फायनली आंध्र प्रदेशला. आंध्र प्रदेशमध्ये मोसी आणि दिंडी तिला येऊन मिळतात आणि नंतर ती परत मच्छलीपट्टणम या ठिकाणी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते, विलीन होते. ठीक आहे. इथपर्यंत काही प्रॉब्लेम? चला, म्हणजे आता आपण काय बघितलं, कृष्णेचा प्रवाह बघितला, त्याच्यानंतर तिच्या उपनद्या बघितल्या आणि त्या कुठे येऊन कृष्णेला मिळतात तेवढंच आपण बघितलं. आता आपल्याला बघायचं आहे की त्यांचे उगमस्थान कुठले आहे, त्यांच्या उपनद्यांचे उगमस्थान कुठले कुठले. जे महत्त्वाचे आहेत तेच मी तुम्हाला लिहून देणार, जे PYQ आहे आणि ज्याच्यावरती येऊ शकतात तेच. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग आपण तिसऱ्या याच्यामध्ये आपण परत एक मॅप ड्रॉ करणार. त्याच्यामध्ये आपण पाहणार की कुठले कुठले जलाशय आहे,
किंवा कुठले कुठले धरणं आहे, मग आपला कम्प्लिटली कृष्णा हा नदी प्रवाह संपेल. ठीक आहे, इथपर्यंत तुमचं पाठ झालेलंच असेल. आय होप ज्यांनी ज्यांनी हातात पेन घेतलाय त्यांचं पाठ झालेलं आहे. चला बघा, आता एक 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 जे मी सांगते ते तुम्ही लिहून घेणं अपेक्षित आहे. दुसऱ्या रंगाचा पेन घ्या वाटल्यास तुम्ही, तर याच्यावरती प्रश्न असतो. बघा आता तुम्हाला माहिती आहे वेण्णा आणि कोयना कुठनं, सह्याद्रीपासून महाबळेश्वरला साताऱ्यालाच त्यांचं काय आहे तर उगमस्थान आहे. आणि नंतर येरळा जी नदी आहे हिचा मस्कोबा डोंगर रांगेमध्ये, सांगलीमध्ये मस्कोबा डोंगर रांगेमध्ये उगम आहे. याच्यावरती प्रश्न असतात, उगमस्थानांवरती प्रश्न असतात. ठीक आहे, मी दाखवणारच तुम्हाला. त्याच्यामुळे लिहा आता मस्कोबा. आता एकाच मॅपमध्ये कचकच करायचं नाही, वेगळा पटकन काढून घ्यायचा, प्रॅक्टिस होऊन जाते. आता फक्त आपण उगमस्थान लिहितोय. ठीक आहे, इथेच वरती पहा भीमाशंकर पुणे या ठिकाणी काय आहे तर भीमेचं उगमस्थान आहे. भीमाशंकर पुणे या ठिकाणी भीमेचं उगमस्थान आहे. ओके, आलंय का लक्षात? येस. हां, त्याच्यानंतर वारणा, वारणा प्रचितगड. ठीक आहे, आपण कुठे आहे तर सह्याद्री पर्वतातच प्रचितगड साताऱ्याला, त्याचा उगम आहे वारणाला, पण भेटते ती कुठे सांगलीमध्ये कृष्णाला. ओके, चला लिहा तिथे. त्याच्यानंतर जी पंचगंगा आहे ही कुठे, प्रयाग या ठिकाणी. प्रयाग या ठिकाणी काय, ह्या पाचही नद्या एकत्र येतात आणि प्रयाग या ठिकाणून हिचा उगम होतो. आणि हा उगम पंचगंगा मग नंतर जाऊन ती कोल्हापूरला नरसोबाच्या वाडीला कृष्णेला भेटते. त्याच्यामुळे प्रयाग तिचं उगमस्थान आहे पंचगंगेचं, विचारलं तर. ठीक आहे, आता वेदगंगा नावाच्या नदीचं उगमस्थान काय आहे मॅडम तर हनुमंते घाटात तिचा उगम आहे. म्हणजे कोल्हापूर ते कणकवली मी घाटात तुम्हाला शिकवलेली आहे. कोकण हा रिजन जेव्हा मी शिकवलेला आहे यूट्यूबला तुम्हाला त्यावेळेस. ठीक आहे, खूप जुनं आहे ते लेक्चर, पण अतिशय उपयुक्त आहे. त्याच्या ट्रिक पण मी तुम्हाला दिलेल्या आहे सगळ्या कोकण विभागामध्ये. ठीक आहे, तर हनुमंते घाटामध्ये वेदगंगेचा काय उगम आहे. कोल्हापूर ते कणकवली जाण्यासाठी हनुमंते घाट आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर घटप्रभा जी त्याला मिळते कर्नाटकला, तर ती पारंबोली सिंधुदुर्ग या ठिकाणी लिहून घ्या तिथे. पारंबोली सिंधुदुर्ग या ठिकाणी तिचं काय आहे उगम आहे. ठीक आहे, ओके, चलो सिंपल. आता आपण उगमस्थान बघितले. आय होप तुम्ही लिहिलेले आहे सगळ्याचे. विचारतात तर चला आता आपण सगळ्यात महत्त्वाचं की ज्याच्यावरती काय आहे एक 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 माझ्या वेगळ्या रंगाचा पेन घ्या आणि माझ्या सोबत ड्रॉ करण्याचा काय करा प्रयत्न करा. मी इथे ग्रीन रंग घेते, हिरव्या रंगाने मी धरणं आणि प्रकल्प दाखवत असते. बघा याच्यावरती प्रश्न. आता वेण्णा नदीवरती पहिले आपण सातारा बघू. एक 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 जसं आपण ऑलरेडी एक 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 डिस्कस केलं तसंच करू. बघा पहिले आपण साताऱ्यामध्ये राहू. तर साताऱ्यामध्ये वेण्णा नदीवरती एक कान्हेरे नावाचं काय आहे तर कान्हेरे नावाचं काय आहे त्याच्यावरती धरण आहे. कशावरती वेण्णा नदीवर. तर मग दाखवा इथे एक असं छोटंसं वेण्णा नदीवर कान्हेरे नावाचं धरण. तुमची डायग्राम काढून झाली असेल ना आता पूर्ण. आता आपण त्याच्यात प्रकल्प आणि धरणं टाकतोय किंवा त्याच्यासाठी वेगळा मॅप केला तरी तुम्ही चालेल. ठीक आहे, तर वेण्णा नदीवर कान्हेरे, वेण्णा नदीवर कान्हेरे नावाचं आहे. चला त्याच्यानंतर कोयनावरती कोयना आणि जलाशयाचं नाव कोयना प्रकल्प आहे आणि जलाशयाचं नाव मी तुम्हाला सांगितलंय शिवसागर. ठीक आहे, अजूनही साताऱ्यातच आहे आपण. अजून सातारा सोडलं का आपण नाही. तर वेण्णा नदीवर कान्हेरे आणि कोयना नदीवर कोयना. काढलं लिहिलं इथपर्यंत. चला त्याच्यानंतर परत साताऱ्यामध्येच प्रॉपर कृष्णेवरती एक काय आहे धोम नावाचं काय आहे धरण आहे. कुठलं नावाचं धोम नावाचं कृष्णा नदीवरती धोम नावाचं. कुठे साताऱ्याला धोम नावाचं. आतापर्यंत आपण 3 पाहिले. सातारा जोपर्यंत साताऱ्यात तिचा प्रवाह होता आपण 3 बघितले. कुठले कुठले 3 बघितले सांगा मला. वेण्णा नदीवर कान्हेरे, कोयना नदीवर कोयना, त्याच्यानंतर धोम बघितला आपण प्रॉपर कृष्णेवरती साताऱ्याला. आता आपण सातारा सोडतोय पुढे जातोय. ठीक आहे, आता आपण कुठे येणार सांगलीला येणार. सांगलीला वरून तिला येरळा येऊन भेटली त्याच्यावरती आहे येळवंडी. येरवंडी य ठीक आहे, येरवंडी नावाचं धरण आहे. कुठलं नावाचं येरवंडी. करा इथे येरळाला येरवंडी नावाचं धरण. चला वारणा परत कुठे आहे आपण आता सांगलीला आहे. वारणावरती आहे चांदोली नावाचं धरण आहे. ओके बेटा, चला झालं इथपर्यंत. 2च होते याच्यामध्ये सांगलीला. आता आपण कोल्हापूरला येऊ. ठीक आहे, चल कोल्हापूरमध्ये काय स्थिती आहे
थोडंसं मला झूम करावं लागेल आता कोल्हापूरसाठी. कोल्हापूरला बघा बघा, कोल्हापूरला तुळशी नदी जी आहे ही पंचगंगेचा जो एक भाग आहे तुळशीवरती तुळशी नावाचं धरण आहे आणि भोगावतीवरती राधानगरी नावाचं धरण आहे. भोगावतीवरती राधानगरी नावाचं धरण आहे. लिहून घ्या. तुळशीवरती तुळशी आणि भोगावतीवरती राधानगरी. ठीक आहे. चला, त्याच्यानंतर वेदगंगाची जी उपनदी आहे दूधगंगा याच्यावरती धरण आहे कळम्मावाडी. कुठलं? दूधगंगावरती कळम्मावाडी. तर असं लक्षात ठेवायचं की कळम्मावाडीला भरपूर दूध भेटते बा. दुधाचे तिथे खूप जास्त प्रोजेक्ट्स आहे असं लक्षात ठेवायचं. कळमनावाडी, कोणत्या वाडीत जाऊ रे दूध आणायचं तर कळम्मावाडी असं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. ओके ओके चलो. तर हे काय झाले आपले सगळे धरणं आणि प्रकल्प पूर्ण झालेले आहेत. कशावरचे? तर येस, कशावरचे? कृष्णा नदी प्रणालीवरचे. आता याच्यानंतर आपल्याला बघावं लागणार आहे भीमा नदी प्रणाली. आणि भीमा नदी प्रणाली तुम्हाला परत सेपरेट पूर्ण जशी कृष्णा आपण शिकवली नो बिलकुल तशाच प्रकारे जशी शिकली तशी आपण काढली जशी पाठ केली तशीच आपल्याला परत सगळ्या प्रकारे म्हणजे पहिले नद्या त्याचा प्रवाह भीमेचा, मग त्याच्या उपनद्या, मग त्यांचे संगम स्थानं, मग त्याच्यानंतर त्यांचा कुठल्या जिल्ह्यात कुठला प्रवाह आहे आणि नंतर त्याच्यावरचे मेन धरणं, अशा 5 पद्धतीने भीमासुद्धा आपल्याला कव्हर करावं लागेल आणि मग आपल्याला त्याचे PYQ सॉल्व्ह करावं लागेल. आता तुर्तास आपण काय करू की सगळे कृष्णा नदीवरची जितकी PYQ आहे तेवढे फक्त आपण सॉल्व्ह करून बघू आपल्याला येतं का. आणि ते तुम्हीच सॉल्व्ह करणार. बघा तुम्ही आता इतकं ज्यांनी कॉन्सन्ट्रेशननी ऐकलं असेल तो पटापट सॉल्व्ह करेल. ठीक आहे. असा करावा लागतो अभ्यास, थोडा पॅचेसमध्ये असेच विषय संपवावे लागतात. नाही तर तुम्ही एकखट पूर्ण नदी प्रणाली एकखट पूर्ण खनिजे असं करायचं नसतं. तुकड्यांमध्ये तोडायचं आणि ते व्यवस्थित करायचं. ठीक आहे. चला 1 मिनिट फक्त मला 1 मिनिट द्या, तुम्हाला मी PDF हे दाखवते. हां, आणि त्यापूर्वी तुम्हाला एक गोष्ट मला सांगायची आहे ती म्हणजे की हा माझा जिओग्राफीचा अपडेटेड कोर्स आहे. महाराष्ट्र जिओग्राफीचा अपडेटेड आहे म्हणजे त्यामध्ये सगळे PYQ मी ऑलरेडी कव्हर करून दिलेले आहे 2018 पासून आय गेस. तर 2023 पर्यंत सगळ्या मेन्सच्या सगळे अपडेटेड PYQ त्याच्यामध्ये ऑलरेडी आहे विथ मॅपिंग. ठीक आहे. आणि स्टेट बोर्ड सुद्धा त्याच्यामध्ये एक हा कोर्स तुम्ही आता घेऊ नका. मी तुम्हाला म्हणेल की आता तिला ऑफर आहे. ठीक आहे. तर ही ऑफर आपल्याला आता 15 ऑगस्टला आपल्या स्वातंत्र्य दिनानिमित्त विदर्भ आयसच्या ॲपवरती सगळ्याच कोर्सेसला डिस्काउंट आहेत. त्या डिस्काउंटमध्ये तुम्ही घेऊन घ्या. तुम्हाला जोही कोर्स पाहिजे असेल तो, मी नाही म्हणत की माझाच घ्या. फक्त ही तुम्हाला सांगण्याचं की विशेष ऑफर 15 आणि 16 तारखेला असणार आहे. ठीक आहे. तर ती तुम्ही फक्त त्या ठिकाणी जाऊन 15-16ला घेऊन घ्या. म्हणजे तुम्हाला काय तर ते कमी बजेटमध्ये तुम्हाला ते कुठलाही जो कोर्स पाहिजे तुम्हाला तो मिळून जाईल. ओके. चला मग आता आपण बघू PYQ. ठीक आहे. आता एक PYQ बघू. जो भीमेवरती PYQ असेल तो मी स्किप करेन कारण अजून आपण भीमा शिकलोय का? मी शिकवली का तुम्हाला भीमा? नाही. मग भीमावरचे आपण परत अजून या PDF मधून आपण जाऊ ज्या वेळेस आपण भीमा जेव्हा शिकून घेतल्यानंतर मग तेव्हा आपण भीमेवरचे क्वेश्चन सॉल्व्ह करू. ठीक आहे. आता सध्या फक्त आपला फोकस कृष्णा. ओके. आणि कसे पटापट सॉल्व्ह करायचे आहे ते बघणार आपण. ओके. चला. भीमा नदीची उपनदी नाही आपल्याला भीमा आपल्याला आपण केलेलं नाही आहे त्याच्यामुळे आपण भीमा बघणार नाही. आता ह्या अशा जोड्या लावा येतात. आता या ठिकाणी बघा कृष्णा आहे, कावेरी आपल्या 2 काय आहे आपल्या इम्पॉर्टंट आपल्या महत्त्वाच्या नद्या आहे की ज्या आपल्याला ह्या पूर्ण क्वेश्चनमध्ये बाकी काही नाही केलं तरी मॅडमनी शिकवलं ना कृष्णा भीमा तर त्याच्यावरचे क्वेश्चन चुकले नाही पाहिजे. तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचता. उगमस्थान मी तुम्हाला म्हटलं होतं उगमस्थान विचारतात. ठीक आहे. पहा आता कृष्णा आपल्याला माहित आहे महाबळेश्वर पटकन जोडी लावली. कावेरीचं माहिती आहे आपल्याला ब्रह्मगिरी आपण बघितलेलं ब्रह्मगिरी सह्याद्री पर्वतरांगेमध्ये ब्रह्मगिरी. ठीक आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला ह्या 2 वरून प्रश्न सुटतो का? ठीक आहे. तर तो ऑफकोर्स सुटतो. ठीक आहे. आणि बाकीचं जे आहे ते आपण बघणार आहे त्या नद्या येतील तेव्हा. हे आले सिंपल लक्षात या 2 वरून तुमचा ऑप्शन सुटतो. येस. आता हा प्रश्न कृष्णेवरचा आहे का? हो आहे. तर पहा उत्तरेकडे म्हणजे दक्षिणेकडून उत्तरेकडे म्हणजे खालून वरती असा त्याचा क्रम लावायचा आहे. तर पहा पहिले वारणा त्याच्यानंतर कृष्णा मग नंतर नीरा आणि मग भीमा. आता तुम्हाला वारणा आणि कृष्णा आता खालून वरती ना पहा वारणा तिला खालून येऊन भेटली होती. ठीक आहे. कुठे? सांगलीला भेटली होती तिला वारणा खालून येऊन मिळाली होती.
कृष्णेला, ठीक आहे. म्हणजे दक्षिण सगळ्यात खाली काय मग वारणा, त्याच्यावरती ती काय कृष्णा, आणि कृष्णेच्या वरती काय आहे तर भीमा, ठीक आहे. म्हणजे भीमा, अजून आपण भीमा शिकायचं म्हणून नीरा तुम्ही इलिमिनेट केलं सध्या तरी चालेल. आहे सोपं. एका एवढ्या ऑप्शनवरून फक्त कृष्णा बघत आहे आपण, डोंट वरी. परत अजून उपनद्या विचारलेल्या आहे. कृष्णेची उपनदी पंचगंगा आपण बघितली, जी कोल्हापूरला भेटते तिला, ठीक आहे, नरसिंहवाडीला. त्याच्यानंतर भीमेची काय इंद्रायणी, ती आपण जेव्हा भीमा शिकू त्यावेळेस पाहू. एका याच्यावरून तुमचं उत्तर येऊन जाणार, डोंट वरी. चला त्याच्यानंतर येस, मी तुम्हाला हे काय हा प्रश्न काय म्हणते पहा. कोयना प्रकल्पाच्या जलाशयाचं नाव मी सांगितलंय, शिवसागर नावाचं जलाशय आहे त्या ठिकाणी. आणि धरण कुठलं आहे त्याच्यावरती, कोयना नदीवर कुठलं धरण सांगितलं होतं, एक आपण वेन्नावरती कान्हेरे नावाचं धरण सांगितलं, आणि कोयनावरती कुठलं सांगितलं तर कोयनाच नावाचं धरण प्रकल्प त्या ठिकाणी आहे. आणि जलाशयाचं नाव शिवसागर. ठीक आहे, झालं कवर तुमचं. ओके, चला त्याच्यानंतर परत अजून कुठल्या शहरात कुठली नदी, म्हणून मी तुम्हाला बरोबर प्रवाह डिस्ट्रिक्ट वाईज नेला. ठीक आहे, पंढरपूरला भीमा, अजून भीमा शिकायचं आहे त्याच्याविषयी काहीच नाही. कोल्हापूर पंचगंगा, कोल्हापूर पंचगंगा इतकं येतं आपल्याला, पुढे निघून जायचं. म्हणजे एकाच ठिकाणी कृष्णा भीमा फ्युजनवरती आहे, बाकीचं नाही केलं तरीही पटापट आपल्याला सॉल्व होतो. PYQ काहीच कठीण नाही, काहीच नाही, सगळं कव्हर होणार तुमचं. चला आता हे बघू बरं आपण. पंचगंगा आणि कृष्णा नरसोबावाडीला भेटतात का? हो, कोल्हापूरला. येस, हे बरोबर. चला त्याच्यानंतर हां, हे कृष्णा भीमा वरती विचारलंय, अजून आमची भीमा व्हायची आहे, डबल आम्ही येऊ. चला हां, ओके. हां, त्याच्यानंतर हा प्रश्न आहे बघा. परत अजून नदी आणि धरणं आपण करून घेतलेले आहे. नदी आणि धरणं आपल्याला माहिती आहे. कृष्णेवरती कुठलं धरण आहे? धोम. कुठे? साताऱ्याला. डायरेक्ट कृष्णेवर सांगितलंय तुम्हाला. भोगावतीवरती सांगितलं तुम्हाला राधानगरी. तुळशीवरती तुळशी, भोगावतीवरती राधानगरी. पंचगंगेचा जो भाग आहे 5 नद्यांपैकी हे सांगितल्या. 2 वरून तुमचं काय येऊन जाणार. त्याच्यानंतर तुम्हाला दूधगंगा तुम्हाला सांगितलं कुठल्या वाडीला, कळंबा वाडीला जास्त दूध आपल्याला मिळणार आहे. ठीक आहे, सिंपल. याच्यावरून पूर्ण प्रश्न सॉल्व्ह होतो. अजून एकच केलेलं आहे आपण, बाकीचं अजून काहीच केलेलं नाही आहे. हा प्रश्न नाही आहे, हा प्रश्न नाही, सॉरी. हां, दिस वन पहा. आता योग्य पर्याय आपल्याला उपनद्यांचा योग्य पर्याय. फक्त उपनद्या कोणत्या आहे कृष्णेच्या तर भीमा, घटप्रभा, पंचगंगा आणि कोयना. बस याच्यामध्ये एवढ्याच आपल्याला. इथं वैनगंगामुळे हा कट्टो, त्याच्यानंतर इथेही वैनगंगामुळे कट्टो आणि इथेही वैनगंगामुळे कट्टो. वैनगंगा नाही आहे. ठीक आहे, तिचा प्रवाह आपण आताच बघितलं. भीमा, घटप्रभा, पंचगंगा आणि कोयना. सिंपल पहा. त्याच्यानंतर परत उपनदी विचारली आहे. भीमेची उपनदी, चला ठीक आहे, नाही माहीत. प्रवराची मुळा, चला ठीक आहे, हे पण नाही माहीत. हे भीमेच्या वेळेस आपण बघू. भीमा अजून नदी प्रणाली आम्ही केली नाही. चल बरं, हे धोम धरणाचा खालीलपैकी कोणत्या दरीतून धोम धरणाचा सुंदर देखावा दिसतो तर ती आहे कृष्णा व्हॅली. आता हे पटकन जाऊन तुम्ही तुमच्या मॅपमध्ये जा. काय कसं करायचं मग आता PYQचं ॲडिशन. पटकन मॅपमध्ये जायचं. इथे धोम हा जो आपण दाखवलेला आहे साताऱ्यावर, इथे लिहायचं पटकन कृष्णा व्हॅली, ॲड करून टाकायचं. झालं. म्हणजे तुम्हाला परीक्षेला जाताना जे तुम्ही रिव्हिजन करणार आहे तुमच्या मॅपबुकवरून, ठीक आहे, तर ती तुमची रिव्हिजन अशी बिलकुल 15 मिनिटात झाली पाहिजे विथ PYQ. ओके, कारण PYQचं रिपिटेशन होतं हे तुम्हालाही माहिती आहे. ठीक आहे, चला केलं का? हां, पुढे. आणि हे तुम्हाला माहिती आहे की सुंदर लोकसेवा पब्लिकेशनचं खूप सुंदर पुस्तक आहे ते प्रॅक्टिससाठी. टॉपिक झाला की प्रॅक्टिस वाईज करण्यासाठी. आणि जे चांगलं आहे ते खरंच चांगलं आहे. खूप सुंदर काम त्यांनी केलेलं आहे. चला, जलविद्युत प्रकल्प बघतोय आपण, कुठल्या नदीवर कुठलं आहे. चला, आपल्याला माहिती आहे एक म्हणजे की येलदरी. येलदरी चला आपल्याला माहीत नाही सपोज. अच्छा, चला प्रवराई माहीत नाही आहे आपल्याला. आणि भाटघर हे सध्या भीमेमध्ये आपण बघणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे इट्स ओके. आपण ते कृष्णामध्ये बघतोय सध्या. हां, चला कुठलं बरोबर आहे, कुठलं बरोबर आहे, हे पण भीमेवरती प्रश्न गेलेला आहे. हां, चला ठीक आहे, आपण सोडत नाही आहे भीमा. आता बघा, हे खालीलपैकी कोणत्या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणतात? मी तेव्हाच तुम्हाला सांगितलं कुठली, पंचगंगा. ठीक आहे, पंचगंगा. चला हा प्रश्न झाला. अजून एक सॉल्व. बघा हा पहा, हा पूर्ण फ्यूज प्रश्न परत भीमा आणि याच्यावरती आहे. कशावर? कृष्णेवरती. आता भीमा जेव्हा आपण शिकू तेव्हा बघू. चला, हां, उजनी जलाशय आणि कोयना धरण हे अनुक्रमे. आता हे ॲड करा तुमच्या नोट्समध्ये.
उजनी धरण जे आहे याला ह्या कुठल्या नावाने, तर यशवंत सागर आहे. आणि कोयना धरण त्या ठिकाणी शिवाजी सागर. ठीक आहे, शिवसागर किंवा शिवाजी सागर. ठीक आहे, कन्फ्यूज व्हायचं नाही शिवसागर आणि शिवाजी सागरमध्ये. ठीक आहे, पण उजनी धरण वरती कुठलं जलाशय आहे, तर यशवंत सागर. याच्यावरती बरेच वेळा रिपीटेड प्रश्न आहे. ठीक आहे, उजनी धरण वरती इथे यशवंत सागर. ठीक आहे, लिहा. चला ऍड करा तिथे. चलो ठीक आहे, चला. पण तरी पण तुम्ही कोयनाच्या शिवाजी सागरवरून ते मारू शकले असते. चला, आणि हे आपण माहिती आहे आपल्याला पंचगंगा कशामुळे बनलेली आहे, तर कुंभी, कासारी, भोगावती, तुळशी आणि सरस्वती ही गुप्त नदी आहे. सिंपल होतंय ना सॉल्व प्रश्न. अच्छा, त्या साईडचं राहिलाय वाटते. एक मिनिट, काही आहे का इकडे? हा आहे ना. पापरात अजून उपनद्या. कृष्णाची उपनदी कुठली? घटप्रभा. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे कर्नाटकमध्ये तिला घटप्रभा मिळते आणि भीमा तिला कर्नाटकमध्ये मिळते. चला, म्हणजे हे पेज झालेलं आहे आपलं. भीमेवरचे प्रश्न आपण भीमा मी तुम्हाला पूर्ण शिकवेल त्यावेळेस परत हे PYQ लावणार आहे, मग तेव्हा आपण भीमेवरचे प्रश्न सॉल्व्ह करणार आहे. ओके, डोंट वरी. मी पूर्ण लेटेस्ट पासून सगळे क्वेश्चन्स घेतलेले आहेत तुमचे. आपण भीमेवरती प्रश्न आहे. येस, हा बघा, खालीलपैकी गटात न बसणारी. आता गटात न बसणारी पाहू. दूधगंगा आपल्याला माहिती आहे, दूधगंगा कोणाची उपनदी? कृष्णेची. पंचगंगा कृष्णेची. सीना, आता सीना तुम्ही म्हणाल कशी मॅडम, तर सीना आपल्याला हे भीमा जेव्हा आपण शिकू तेव्हा भीमेची उपनदी आहे सीना, म्हणजे इनडायरेक्टली ती कृष्णेचाच खोऱ्याचा भाग येतो. पण गिरणा जी आहे ही कम्प्लिटली इथे ऑडमॅन आउट आहे, कारण ही तापी नदीची उपनदी आहे. लिहून घ्या त्या ठिकाणी. ओके, तर इलिमिनेशन होतं जेव्हा तुमचं एक काहीतरी झालेलं असतं परफेक्ट, तेव्हा इलिमिनेशननी तुम्ही पुढे जाऊ शकता. आता तुम्ही म्हणाल मॅडम सीना तुम्ही अजून भीमा शिकवलेली नाही त्यामुळे. चला, जलविद्युत प्रकल्प आणि जिल्हा पहा. किती वेळा रिपीट आहे मी तुम्हाला सांगितलं. धोम आपण आत्ताच लिहून पण घेतलेलं आहे. धोम कुठे, तर साताऱ्याला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बस धोम सातारा इतकंच आपण शिकलोय. बाकीचं जे आहे हे आपण शिकणार आहे भीमेमध्ये. ठीक आहे, चला. कृष्णा व्हॅली लिहून घेतलंय आपण त्या ठिकाणी. भीमा परत उगमस्थान कृष्णेचं महाबळेश्वर पहा. कितीतरी वेळा आहे, एका याच्यावरून तुमचं सुटून जातं 50% मध्ये जरी तुम्ही येता. आता उपनदी पहा, कृष्णेची उपनदी आहे कोयना. ठीक आहे, सिंपल, बाकीचं सुटून जातं तुमचं त्याच्यावरूनच. आता बघा, असे सुद्धा प्रश्न विचारलेले आहे त्यांनी का तुम्हाला म्हटलं की पेन पेन्सिल घेऊन बसा आणि माझ्यासोबत सोबत काढा, मॅपवर काढा, कारण की डायरेक्टली तुम्हाला मॅप बेस्ड प्रश्न विचारत आहे. आता याच्यामध्ये त्यांनी म्हटलं हा प्रवाह कोणाचा, तर हा कृष्णा नदी प्रणालीचा प्रवाह आहे. कृष्णा खोऱ्याच्या नदी प्रणालीचा हे आहे. ठीक आहे, परत अजून हा प्रश्न बघा. कृष्णा आणि पंचगंगा कुठे संगम आहे? नरसोबावाडी कोल्हापूरला. ठीक आहे, चला सोपा. हा, कोयना धरणावरती शिवसागर किंवा शिवाजी सागर. उजनीवरती यशवंत सागर. हा, ते लक्षात ठेवायचं. येस, पापरत पंचगंगा कृष्णा, नृसिंहवाडी कोल्हापूर. येस, अजून इकडे काही आहे का? हां, आता हे दोनमध्ये कन्फ्युजन होतं पोरांना म्हणून मी एक साथ ते प्रश्न हायलाईट केले. पहा, कोयना कुठे मिळते? कृष्णेला कोयना कुठे मिळते? आपण असं माहित होतो, आपण असं चाललो होतो. कुठे होतो आपण? साताऱ्यात होतो. तर कोयना कराड या ठिकाणी भेटते. वेण्णा तिला माहुलीला भेटते. कोयना कराड या ठिकाणी क लक्षात ठेवायला लावलं होतं. तो कोयना नदी तिला कराडला भेटते. पहा, एकही प्रश्न सुटणार नाही तुमचा, एकही नाही. आणि लास्ट प्रश्न पहा, कावेरी. हा, आता कावेरी दक्षिण साईडला जाते, कावेरीचा भाग नाही. कावेरीवरती शिवसमुद्रम आहे. बरेच लोक शिवाजी सागर आणि शिवसमुद्रम मध्ये कन्फ्यूज होतात. तर ते कावेरी वेगळे आणि कोयना वेगळं, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यासाठी फक्त मी तो हायलाईट केला आहे तिथे. बाकी ज्यावेळेस तुम्हाला कावेरी शिकवेल तिकडे त्यावेळेस झाला आहे. हा झालेला आहे आपले पूर्ण PYQ या ठिकाणी. संपूर्ण PYQ 2011 म्हणजे आपण लेटेस्टपासून घेतलं 23 ते 2011 पर्यंत कव्हर केलेलं आहे. ठीक आहे, आलंय का तुमच्या लक्षामध्ये? आणि तुम्हाला एकच सांगणं आहे माझं की अशाच प्रकारे तुमचा पार्ट 2 तुम्हाला येणार आहे. म्हणजे जसा हा पार्ट 1 होता तसाच पार्ट 2 तुमच्या भेटीला येणार आहे. त्यावेळेस तुम्हाला त्याच्यामध्ये संपूर्ण भीमा प्रणाली शिकायला मिळेल आणि त्याचे PYQ सुद्धा पूर्ण तुम्हाला मी करून देईल आहे. ठीक आहे, अतिशय सोपं आहे. आणि ज्यांना गोदावरी खूप डिटेलमध्ये शिकायचे आहे, आय थिंक त्यांनी मी आपल्या ॲपमध्ये विदर्भ ॲपच्या ॲपमध्ये बॅच विश्लेषण आहे, विश्लेषण नावाची बॅच आहे,
त्याच्यामध्ये मी गोदावरी नदी प्रणालीच्या नोट्स पण टाकलेल्या आहे, ओपन टू ऑल आहे, फ्री कंटेंट आहे आणि गोदावरी त्यांना अशाच प्रकारे पूर्ण डिटेलमध्ये घेतलेली आहे विथ PYQ. ठीक आहे, त्याच्यामुळे तिथे जाऊन तुम्ही म्हणजे बॅच विश्लेषणमध्ये जाऊन गोदावरी नदी प्रणाली सर्च कराल तर तिथे मिळून जाईल तुम्हाला विश्लेषण बॅचमध्ये, ज्याच्यामध्ये आपण काय केलं 2018 ते 2023 सगळ्या प्रश्नांचं काय केलेलं आहे तर ॲनालिसिस केलेलं आहे. ठीक आहे, त्याचा पार्ट 1 आपण बघितला, पार्ट 2 आपण बघणार आहोत भीमा नदी प्रणाली आणि त्याचे PYQ. ठीक आहे, आणि हा कोर्स आहे जो अपडेटेड आहे, मी तुम्हाला सांगितलं विथ स्टेट बोर्ड. पण तुम्हाला जर हा खरंच घ्यायचा असेल तर मी म्हणते की सगळे जे ऑफर आहे सगळ्या कोर्सेसवरती ऑफर 15 आणि 16 तारखेला असणार आहे. तर तिथे तुम्ही जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही कुठलाही कोर्स त्या ठिकाणी घेऊ शकता. चला, बेस्ट ऑफ लक तुम्हाला पुढच्या परीक्षेसाठी आणि असा सराव करत राहा आणि छान प्रॅक्टिस करत राहा. ओके, चलो बाय बाय.